नमस्कार मंडळी. आज मी आलो आहे माझ्या गावी दापोलीला. आमच्या घराचं थोडंसं काम चालू आहे. कंपाऊंड वॉल वगैरे ते सगळं चालू आहे. हे जे आहे आमचं घर, हे इथे बाजूला एक घर आहे आणि हा आहे रस्ता, आमच्या घरी यायचा रस्ता. दापोलीपासून 7 किलोमीटर अंतरावरती आमचं हे गाव आहे. तिथे आमचं हे छोटंसं घर आहे जे आम्ही बांधतो आहे नवीन. तर असं एक ही बाजूची तर कंपाऊंड वॉल तयार झाली आहे आणि हे बाजूला अजून होतं. इथे थोडंसं काम चालू आहे रेतीचं वगैरे. हा दे तर मी तुम्हाला काम दाखवलेलं की जे सगळं काही थोडंसं अर्धवट झालेलं. खूप साऱ्या ठिकाणी माती होती, खूप साऱ्या ठिकाणी बरंच सारं काही पेंडिंग होतं. ते असं आमचं अंगण आहे, छोटंसं अंगण बोलतात. हे असं आमचं अंगण आहे. हा यायचा गेट आहे, हा रोड आहे. इथेही माझी बाईक उभी आहे. हे असं आम्ही छोटंसं गेट बनवलं आहे. सध्या तरी लाकडाचाच असं कंपाऊंड केलेलं आहे मी. आणि हे आमचं घर. आता मी तुम्हाला आहे ना ह्याच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो आम्ही काय केले आहे. हा जो माझा हात दिसतो आहे, ही भिंत आत्ताच आम्ही केलेली आहे कंपाऊंड वॉल. अजून ह्या बाजूची वॉल, ही वॉल, हे इथे गेट, हे सगळं करायचं आहे. आणि ही पूर्ण कंपाऊंड वॉल बाकी आहे. अजून हे जे अंगण दिसतं हे सगळं हे करायचं आहे. हे पण मी सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये की हे कसं काय करणार आहे, काय कसं काय असणार आहे ते. हे सगळं इथून हे जे माझा हात आहे ही बाउंड्री आहे. हे सगळं आता तो तुम्हाला इथून मी नेतो ह्या कंपाऊंड वॉलच्या बाजूने. ही आहे कंपाऊंड वॉल. हा आमचा दरवाजा आहे, एंट्री. ही एंट्री याची लास्ट टाईम पण मी दाखवलेली. दाखवतो तुम्हाला की कसं काय आतमध्ये केलं आहे मी इंटिरियर छोटंसं. हे बघा, हा बाजूचा परिसर आहे. हा असा आम्ही येल्लो कलर केलेला आहे, थोडासा वेगळा. माहीत नाही, बरेच लोक बोलत असतील की येल्लो कलर लगेच खराब होतो नाही तर काय, पण आम्हाला आवडला म्हणून आम्ही केला. तर ही कंपाऊंड वॉल आहे. इथे हे जे दिसतंय हा इथे छोटासा आम्ही एरिया ठेवला आहे मातीचा, छोटी झाडं वगैरे लावण्यासाठी. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये समजेलच की इथे आम्ही काय लावणार आहोत नाही तर काय. थोडंसं जागा ही आमची थोडीशी वाकडी आहे पण ठीक आहे, घर दिसायला सुंदर दिसतंय. म्हणजे असं मला तरी वाटतं माझं घर सुंदर आहे. ठीक आहे. हे असं एक टॉयलेट बाथरूमचं पाईपलाईन वगैरे असं इनपुट आउटपुट जे पण दिलं आहे कनेक्शन, इन आउटचे ते कनेक्शन दिलेले. तुम्हाला आता मागच्या एरिया दाखवतो मी जिथे आम्ही छोटीशी पडवी वगैरे केलेलं आहे. हे आमचं टॉयलेटचं टाकी आहे, टॉयलेट बाथरूमचं जे असायला पाहिजे, गावी असतं असं. हे बघा, हा आमचा मागचा परिसर आहे. हे तर बाजूने साईडला असं आम्ही छोटंसं एक पाथ बोलू शकतो, जसं साईडने चालायला वगैरे असं. म्हणजे की पाऊस जर असला तर चिखल असेल काही असेल तर आम्ही इथे ठेवलेलं आहे. थोडंसं यायला जायला ही जागा बनवलेली आहे. ही जी दिसते ना ही सगळी जागा अशी येण्या जाण्यासाठी आहे. ही सगळी मातीचा भाग आहे. इथे आम्ही झाडे लावणार आहोत. इथे सगळीकडे विचार तरी चालू आहे सध्या की कुठली काय झाडं लावायचं, काय करायचं. तुम्ही पण आम्हाला सजेस्ट करा की कुठली झाडं लावू शकतो, कशी लावू शकतो. इथे तुम्हाला काय वाटतं, फळभाज्यांची लावली पाहिजेत की फक्त फुलांची लावली पाहिजेत की काय लावलं पाहिजे, तुम्ही पण आम्हाला सांगा. ऊन येतं बऱ्यापैकी, येतं संध्याकाळी 1 वाजता 1 ते 3 ऊन असतं इथे. आता पण आहे इथे, या अर्ध्या भिंतीपर्यंत ऊन आहे. दुपारचं इथे पूर्ण ऊन असतं. आणि हा मागचा एरिया आहे आमचा. तर ही टाकी आहे आमची. ह्याच्या पुढे कसं काय करणार आहे ते मी दाखवतो तुम्हाला. सध्या तरी आम्ही इथे बांधून ठेवली आहे. आणि हे मागचा परिसर आहे आमचा. हा बघा, हा आमचा मागचा परिसर आहे. हे असं मी बनवलेलं आहे. इथे छोटंसं आम्ही बसायला एक कट्टा बनवला आहे मागे. इथे जर तुम्ही बघाल तर मागे सगळं जंगल आहे.
हे आमचे पप्पा काम करत आहेत. पुढे हे आमचे पप्पा आहेत. हा आमचा दरवाजा आहे मागचा, एकदम जुन्या स्टाईलचा दरवाजा आहे. एकदम काही याच्यामध्ये कोरीव काम वगैरे काहीच नाही केलेलं आहे. नॉर्मल जसा साधा सिंपल दरवाजा असतो तसा आहे. ही असे जिने आहेत उतरायला. हे बघा 1 2 3 4. हे पप्पा आमचे पाईप नीट करत आहेत. तर जसंच आता मी तुम्हाला आतमधला परिसर दाखवतो. नाही, तुम्हाला आता हा परिसर दाखवला इथे सांगितलं मी तुम्हाला की इथे आम्ही झाडं लावणार आहोत. हा मागचा परिसर आहे. एवढीच जागा आहे आमची. ही जी मागची जागा आहे ही दुसऱ्यांची जागा आहे. आणि एक रस्ता आहे ना इथून पण जायला आहे. सध्या इथे आम्ही आमच्या घरातली जी एक्स्ट्रा रेती जी होती वाळू ती भरून ठेवलेली आहे. सॉरी हाताला माझ्यामध्ये ती वाळू भरून ठेवलेली आहे. इथे असं संध्याकाळचं रात्रीचं बसू शकतो, गप्पा मारू शकतो. असं आम्ही इथेही बसायला जागा केलेलं आहे. माते तुम्ही बघू शकता किती वारा सुटला आहे, कारण की ही झाडं वगैरे तुम्ही बघू शकता की किती हलत आहे ती. त्यामुळे इथे खूप वारा असतो. आरामात तुम्ही बसू शकता. तुम्ही म्हणजे हो तुम्ही पण येऊ शकता आमच्याबरोबर. आणि आता आम्ही घरातले हे सगळं आम्ही साफ करणार आहोत नंतर. ही पण दुसऱ्याची जागा आहे. ही जी जागा आहे सगळी ही दुसऱ्याची जागा आहे. सांगतो इथे पण जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊ शकता घर. पण सांगतो त्याचं पुढचं प्लॅनिंग सांगतो. इथे खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा. इथे सगळा हा जो रोड आहे इथे हा रोड आहे दिसत नाही आहे. आणि ह्या बाजूचा जागा आहे. इथे सगळं थोडंसं अडगळ वगैरे घाण आहे. आता मी तुम्हाला आमच्या घराचा आता त्या बाजूने तुम्ही उजव्या बाजूने बघितलं, आता डाव्या बाजूने बघा व्ह्यू. आमच्या घराचं मागचं बाजूही असं दिसतंय. हे बघा हे असं आहे. मी आता घराच्या आतमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो. दरवाजा बघितलात का? साधा दरवाजा आहे हा बघा. काही नक्षीकाम नाही, काही कोरीव काम नाही. सागाचा दरवाजा आहे. आवडतो आम्हाला सागाचा. जुनं लाकडं होती आमच्याकडे, तीच आम्ही आमच्या इकडे एक सुतार आहेत त्यांना दिली आणि बनवायला सांगितलं दरवाजा. आता कडी वगैरे हे जे नॉर्मल आहे ते एकदम साधं सिंपल आहे. जास्त काय आम्ही खर्च नाही केलेला त्याच्यावरती. हे बघा हे आता आपण घरामध्ये एंट्री करतो आहे. ठीक आहे. अरे दरवाजा कसा बंद होता आहे. हे आपण एंट्री करतो आहे. इथे टॉयलेट आहे, बाथरूम आहे. आता खोलून नाही दाखवत. टॉयलेट बाथरूम जसं लास्ट व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं इथे सगळं काम चालू होतं. थोडा आवाज इको होतो आहे कारण की खिडक्या दरवाजे बंद आहेत. हे बघा हे आमचं किचन आहे असं. हे बघा हे असं किचन आहे. ठीक आहे. तरी तुम्हाला दाखवतो टॉयलेट बाथरूम कसं असणार आहे काय. हे टॉयलेट आहे, सॉरी हे बाथरूम आहे. इथे टॉयलेट आहे. हा जो बंद दरवाजा आहे ते टॉयलेट आहे. ही वरती आम्ही पाण्याची टाकी बसवलेली. अजून मोठी बसवू शकतो, बघूया इन फ्युचर जर लागलं तर ह्याच्यापेक्षा पण मोठी बसवू. माझ्या मते इथे 2000 लिटरची टाकी राहू शकते आडवी. ते बघा इथे छोटं एक्झॉस्टसाठी जागा ठेवलेलं आहे वरती बाथरूममध्ये. सेम टॉयलेटमध्ये जर आम्ही किचनमध्ये जर समजा आमच्या घरातले कोण काय काम करतायत काय करतायत तर त्यांना किचनमधून हा असा व्ह्यू दिसतो आहे. त्यांना समोर त्यांचं घर दिसतं आहे, त्यांच्या आजूबाजूचा परिसर दिसतो आहे. हे बघा हा प्लॅटफॉर्म आहे इथे. हा इथे प्लॅटफॉर्म आहे. इथे हा गॅससाठी पाईप आहे. इथे शेगडी येईल आणि इथे हे वॉश बेसिन आहे जिथे भांडी वगैरे ठेवू शकतात. हा एक बेडरूम आहे, तो मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला. हा पण व्हिडिओमध्ये दाखवतो आहे. हा बघा हा एक बेडरूम आहे. आता ह्या बेडरूममध्ये जसंच मी एंट्री केली तर इथे सगळीकडे 2 बेडरूम आहेत आमचे. एक हॉल, 2 बेडरूम, एक किचन, एक टॉयलेट, एक बाथरूम, असं 2 BHK आपण बोलू शकतो असं घर आहे. आता ह्या विंडोमधून पण तुम्हाला व्ह्यू असा दिसेल की हा बघा हा तुम्हाला असा व्ह्यू दिसेल बाहेरचा. जे मी बोललो इथे एक प्रोजेक्ट होणार आहे. नाही, इथे हा जो रोड गेला आहे ह्या रोडने सरळ गेलात की तिथे एक
75 बंगल्यांचा प्रोजेक्ट आहे असं. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन, व्हिडिओ कधीतरी दाखवेन. आणि इथून हा जो एक ही बेडरूमची जी विंडो आहे हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे, कारण की ह्या विंडोमधून इथे जे कोण कोण बसलं आहे, कोण गप्पा मारतं आहे, काय गप्पा मारत आहेत हे इथून सगळं समजणार आहे. जर काही खायला द्यायचं आहे, जर समजा पार्टी चालू आहे, खायला द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, तर आम्ही शॉर्टकट इथून देऊ शकतो. हे घ्या रे, हे घ्या, हे घ्या, हे घ्या, हे घ्या चिप्स, हे घ्या वेफर, हा घ्या ज्यूस, असं. ठीक आहे. हे बघा, हे असं काहीतरी दिसतं छानपैकी, म्हणजे मला तरी छान वाटतं आहे. हे आमचे पप्पा पाईप गुंडाळत आहेत. हे बघा, बंद केली मी खिडकी, म्हणून थोडा आवाज आला. ठीक आहे. हा वरती जायला जिना, हा जिना पण मुंबईमध्ये जसं लोखंडाचा जिना असतो तसाच आम्ही बनवलेला आहे, कारण की जास्त असे आम्हाला पैसे काही खर्च करायचे नव्हते. म्हणजे खर्च करण्यापेक्षा जर काही स्वस्तात होत असेल तसं आम्ही बघत होतो, कारण की एवढं बजेट पण नव्हतं खरं सांगायला गेलं तर आमचं. तर असा आम्ही इथे थोडा हा चिना बनवलेला आहे छोटा वरती जायला. आता हा आहे दुसरा बेडरूम. हा बघा, हा बघा, ह्याच्यातून जसंच मी एंट्री केलं की हा बघा, इथे पण 2 विंडो आहेत. हे बघा, एंट्री केल्या गेल्या 2 विंडो. आता ह्या बेडरूमच्या विंडोमधून पण तुम्हाला हे घर दिसतं, घराच्या आजूबाजूचा परिसर दिसतो, आणि पुढे तिथे एक रोड आहे यायचा जायचा, जो मी मगाशीच व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं, तो रोड दिसतो. आणि ही एक विंडो आहे. ह्याच्यामध्ये अंगणामध्ये कोण बसलं आहे, कोण आलं आहे, कोण गेलं आहे हे सगळं दिसतं. आता ह्या काचा ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामुळे आम्हाला इथे पडदे वगैरे लावावे लागतील. इथे एक रॉड येईल, पडदे येईल, ते सगळं पुढचं असेल, अजून ते बाकी आहे. आता इथे आम्ही एक छोटंसं कनेक्शन देऊन ठेवलं आहे. हे वरती आम्ही असं सिलिंग केलं आहे छोटंसं. आता बघा, जर तुम्ही बघितलं ना तर ही भिंत आणि ही भिंत ह्यामध्ये थोडासा रंगांचं अंतर आहे. हा थोडा वेगळा रंग आहे, हा थोडा वेगळा रंग आहे. मला माहीत नाही व्हिडिओमध्ये किती समजतं आहे, नाही तर काय थोडं समजत असेल, पण छान दिसते. जर तुम्ही समोरून बघितलं तर मस्त दिसते असं. हे बघा, आणि बाहेरून जर इथे कोण बसला आहेत, तुम्ही समजा बेडरूममध्ये जरी बसला आहेत, तरी तुम्हाला अंगणामध्ये काय चालू आहे, काय कार्यक्रम आहे, कोण आलं, कोण गेलं, अच्छा काही, तर बघू शकता तुम्ही इथे बसून. हे बघा, हे बघा, मी तो तुम्हाला आमच्या हॉलमध्ये दाखवतो. हे दरवाजे आम्ही साधे लावले, जसं सुरुवातीलाच बोललो की जास्त आम्हाला काही पैसे वगैरे खर्च करायचे नव्हते, की कारण की हे आतमध्ये ठीक आहेत, सनमाईकचे जे नवीन दरवाजे आले तसे आहेत. आणि हा बघा, हा एक सागाचा दरवाजा केला आहे, आणि आम्ही बाहेरचा सागाचा दरवाजा केला आहे. आता तुम्हाला नेतो मी आमच्या हॉलमध्ये. हे बघा, हा आमचा हॉल आहे. हा बघा, हा हॉल जवळजवळ 12x21चा हॉल आहे आमचा. हा 12x13x21चा आमचा हॉल आहे. हा पण आमचा घरचा, हा मेन डोअर आहे. हा मागून असं दिसतो, म्हणजे आतमधून, घराच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही असाल तर तेव्हा असं एंट्री दिसते. ते थोडंसं आम्हाला काम करायला मला दाखवायचं आहे, ह्यासाठी पण मी आलेलो. हे बघा, हे काही सिलिंग आम्ही असं केलं आहे, छोटंसं सिंपल आणि साधं. हे बघा, हा असा आमचा दरवाजा आहे. सॉरी, हा आमचा हॉल आहे. आणि हॉलमधून पण काही असंच दिसतं जे बेडरूममधून दिसतं, बाकी काही वेगळं नाही. थोडंसं धूळ जमली ह्यावरती, पाऊस पण पडलेला मध्ये गावी आहे. हे बघा, असं दिसतं काही. हे बघा, असं अंगण आहे आमचं. हे मोजलं नाही आम्ही किती आहे काय आहे,
पण असेल 20-22 फुटाचा असेल असं. आणि ह्या हॉलच्या खिडकीमधून हे बाहेरचा सेम परिसर दिसतो जो बेडरूममधून पण दिसतो. आता मी तुम्हाला आमचा, एक मिनिट, मी लॉक घ्यायला आलो इथे. हे बघा, टाळं लावायचं आहे कारण की आम्हाला निघायचं आहे, त्याच्यामुळे इथून लॉक करतो मी. तरी लावली. इथे खूप सारे बटन दिले. बघा, पप्पा ओरडतात मला, दरवाजा का लावला. हे बघा, जसंच आम्ही बाहेर एंट्री करतो तर हे काही असं परिसर आहे आम्ही करून ठेवलं आहे. हा छोटासा वरांडा इथे बसायला. आरामात खुर्च्या जर ठेवल्या तर 10 लोक बसू शकतात. हो, आरामात 10 लोक बसू शकतात. असंच काही खेळायला. हे बघा, हे असं दिसतंय. हे बघा, हे असं काही आम्ही सिलिंग बनवलं आहे. हा छोटासा गेट जो मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेला. हे बघा, असं हे उघडायला आहे. इथून मी आलो बाहेर आणि पुन्हा एकदा तुम्हाला आमचं घर दाखवतो. हे बघा, ठीक आहे. हा आजूबाजूचा परिसर आहे. इथे तेच मगाचं काम चालू होतं, थोडंसं रेतीचं. हे बघा, इथे रेती ठेवलेली आहे. इथे आमचं आतमध्ये गाव आहे. आम्ही बाहेर थोडंसं घर बांधलं आहे, गावापासून थोडं वेगळं. हे पण आमच्या गावातलेच, म्हणजे बाजूच्याच गावातले आहेत. त्यांनी पण इकडेच बांधलं आहे. मोकळे एरिया आहे, थोडासा पठारासारखा भाग आहे इथे, त्याच्यामुळे. हे बघा, हे आमचं घर. तर भेटूया. काही असेल तर जसं मी बोललो सजेशन द्या. कुठल्या प्रकारची भाजी आम्ही लावू शकतो, फळभाज्या लावू शकतो की फुलांची झाडं लावायची आहेत, फळभाज्या लावायची आहेत की फुलांची झाडं लावायची आहेत, तिथे आम्हाला सांगा. हा इथे छोटासा एरिया आहे आम्हाला, जिथे आम्हाला गार्डन करायचं आहे. तर प्लीज कमेंट्समध्ये सांगा की इथे आम्ही काय लावू शकतो, काय चांगलं असू शकतं, काय चांगलं दिसू शकतं, नाही तर काय लावलं तर त्याने आम्हाला फायदा होऊ शकतो. प्लीज कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओसाठी शुभेच्छा द्या. धन्यवाद.